वसावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी चलो या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमची व्यक्तीपर्यंत गणेशदादा यांनी माझ्याकडे सोपवली त्याप्रमाणे तुमच्या पुढे समोर आण्याचा मी या कीर्तनामध्ये सेवा मांडण्याचा प्रयत्न करतो। आजचा दिवस विशेष दिवस आहे। कोणता आहे आज काय एक विशेष रविवार तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज विशेष दिन आहे आणि बऱ्याच लोकांना माहित नसेल, पण अभंग घेतल्यानंतर निश्चित माहित झालेलं असेल। आजचा दिन विशेष आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती। जगतामध्ये असा अलौकिक ग्रंथच जन्माला आलेला नाही अजूनपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा जन्माला येणार नाही असा ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती। पण याच्यामध्ये एक वाद आहे बरं का। ज्ञानेश्वरी महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तिचा जन्म उत्सव का एकनाथ महाराजांनी तीच ज्ञानेश्वरी शुद्ध केली तिचा वाढदिवस विठ्ठल। पण सकाळी पण त्याचा निरसन केलं। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून कळालं का हा ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिण्याचा दिवस नाही, शेटे 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारे लेखपू झाला साल आलं, पण तिथी मात्र जन्माची नाही सापडली। मग ही तिथी कोणती आहे तर एकनाथ महाराजांनी ज्या वेळेला हा ग्रंथ प्रतिशुद्ध केला ती तिथी म्हणजे आजचा दिवस विठ्ठल। आता हा ग्रंथ आजच्या दिवसाला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये राहून माऊलींनी आग्रह केला, कंठशिमुळी लागली, हे निमित्त झालं। पण तो ग्रंथ प्रतिशुद्ध करण्याकरता अनेक लोकांनी त्याच्यामध्ये ढवळाढवळ केली आपल्या भाषेमध्ये। परिणाम त्या ग्रंथाचं जे पुण्यपत्रात पडायला पाहिजे, जे ज्ञान आपल्यापर्यंत जायला पाहिजे ते जात नसल्या कारणाने एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ शुद्ध केला विठ्ठल। आजचा दिवस तो असल्या कारणाने आज अभंग सुद्धा तो निवडण्याचा प्रयत्न केला। आता त्या अभंगावर किती बोलता येणं शक्य ते बुद्धिमत्ता वरिष्ठम ते आपल्या पाठीमागे आहे, ती काही कमी पडू देणार कारण श्लोकामध्ये त्यांचं वर्णन आहे। बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरमुख्यम श्रीरामदूतम। बुद्धीमध्ये चातुर्य आहे आणि त्यांच्या समोर सेवा करणं काही कमी पडत नाही, फक्त आत्मविश्वास पाहिजे। आज ज्ञानेश्वरी जयंती या जगतामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथासारखा या जगतामध्ये ग्रंथ झाला नाही, पुढे होणार नाही। का सांगतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो। 2000 साली मी आळंदीची संस्था सुटल्यानंतर वाराणसीला गेलो शिकायला, संस्कृत कॉलेज BA केलं, MA केलं। मला 10 ते 15 ग्रंथ शिकायला होते, पण तिकडून आल्यानंतर मागच्या वर्षी इथं गोंदेगाव आहे आमच्या गावाजवळ सिन्नरजवळ, त्या गोंदेगावकरांनी ज्ञानेश्वरी भावकथा ठेवली। मग ज्या वेळेला मी अभ्यासाला सुरुवात केला ना ग्रंथ, ते ब्रह्मसूत्रही राहिलं बाजूला, ते न्यायाचे ग्रंथ राहिले बाजूला, अहो तो विचार सागर पंचदशी तर्कसंग्रह सगळे बाजूला राहिले। ज्ञानेश्वरी जर ग्रंथ उघडला, माऊली उगाचच नाही म्हटले, एकनाथ महाराज उगाचच नाही म्हटले, 56 भाषेचा केला से गौरव हा वर्ण उभारणी। अहो 56 भाषा आहेत, कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला आपल्या बुद्धीच्या पलीकडचा ग्रंथ आहे विठ्ठल। एका जणाने विचारलं मला, एवढा अवघड ग्रंथ आहेत, नेमकं काय आहेत ग्रंथामध्ये? काय विचारलं, नेमकं ग्रंथामध्ये काय आहे? मी त्याला सांगितलं काय ग्रंथामध्ये काय आहे हे नाही सांगितलं, ग्रंथामध्ये काय नाही ते तू सांग। या
माऊलींनी ठेवली नाही का ती ग्रंथामध्ये नाही. राजकारण ऐकायचं जा ग्रंथामध्ये, परमार्थकरण ऐकायचं जा ग्रंथामध्ये, जीवशास्त्र ऐकायचं जा ग्रंथामध्ये, भूगोल ऐकायचं जा ग्रंथामध्ये, व्यवहार ऐकायचा जा ग्रंथामध्ये, संसार वाचायचा जा ग्रंथामध्ये. काही बघा ना. आता त्या ज्ञानेश्वरी भाऊकथे मी दृष्टांत सांगितलं. हा जो लाईटचा शोध कधी लागला? 100 वर्षापूर्वी. जास्तीत जास्त 150 वर्ष. त्याच्या पुढे गेले तर 200 वर्ष. या लाईटीचा शोध माऊलींनी 750 वर्षापूर्वी लावला. तर या पाण्यापासून वीज तयार करता येते. उदकाचे आवेशे, उदकाचे आवेशे लखलखीत तेज प्रकाशे. या पाण्यापासून आपल्याला वीज तयार करता येते. हा शोध कधी लागला? 750 वर्ष. एवढं कशाला? आता घड्याळ काढून ठेवलं. घड्याळाचा शोध कधी लागला? येईल का सांगा? घड्याळाचा शोध कोपर्निकस नावाच्या वैज्ञानिकाने लावला. 100-150 वर्ष झाली. माऊलींनी घड्याळाचा शोध कधी सांगितला? 750 वर्षापूर्वी माऊली लिहितात. उपजेते नासे, नासिले ते पुनरुक्ती दिसे. ठिकाणाच्या पुढे पाठणी काय पुढं? हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमिका. घटिका म्हणजे वेळ आणि यंत्र म्हणजे साधन. त्याला घटिका बरेच शिकलेले. गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लागला? तो पण 100 वर्षापूर्वी. तो न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ झाडाखाली बसलेला होता. फळ खाली पडलं. तो म्हटलं फळ खालीच का पडलं? याचा अर्थ या जमिनीमध्ये गुरुत्व आकर्षण आहे. 150 वर्षापूर्वी. माऊली 750 वर्षापूर्वी लिहितात. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीची उतरे देखा. हो, हे सगळं अगोदरच आहे. फक्त त्यांचं लेबल लावलं आणि त्यांच्या नावावरती शोध केली. किती शोध लागले? गेलं का डॉक्टर? बरं झालं. किती सांगितले? 4. आता शेवटचा बघ 5वा. सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी. सूर्य चालतो का पृथ्वी चालते? हो, काय चालतं नेमकं? सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. सूर्याच्या भोवती फिरते, पृथ्वी फिरते. पण पृथ्वी तर जागेवर दिसते आपल्याला. सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो. हा आपल्याला भास होतो. बरं, याचा शोध 150 वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञांनी लावला. पृथ्वी ही जागेवर नसून सूर्य जागेवर आहे आणि त्याच्या भोवती सर्व ग्रह फिरतात. हे शास्त्रज्ञांनी 150 वर्षापूर्वी लावलं, शोध लावला. माऊलींनी कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी माऊली लिहितात. उदो असतो चेनी प्रमाणे न चालता सूर्याशी चालणे. म्हणजे न चालता सूर्य चालताना दिसतो. हा शोध माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितला. आणि आपण या शास्त्रज्ञाला त्याचं श्रेय देतो. किती येडेपणा आहेत आपला. विठ्ठल शोध सांगायला जर लागलो ना ते संपणार. त्याच्यामुळे ते सांगायचं आता बंद करतो. आपल्या कामापुरते झाले. 4-5 शोध सांगितले. आता पुढचं ऐका. या ज्ञानेश्वरीमध्ये जगतामधला एकही विषय शिल्लक ठेवला नाही. या जगतामध्ये असा विशेष शिल्लक ठेवला नाही का त्याच्यामध्ये नाही. कारण हे तत्वज्ञान कुठून आलं माहिती का? कुठून आलं? वारकरी संप्रदायाचं हे सगळं तत्वज्ञान कुठून आलं नाही माहिती. बोलते का नाही? आमच्या सिन्नर तालुक्यात 3-4 वर्षाचे मुलं झाले कधी बोलायला लागतात. इकडे कसं काय? हा आस्था म्हणजे बोलतात. आपल्या वारकरी संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान हे भगवान शंकरापासून आले आहे.
या वारकरी संप्रदायाचं नुसतं तत्वज्ञान नाही, या वारकरी संप्रदायाची सुरुवातच भगवान शंकरापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता पहिल्यांदा तत्वज्ञान सांगतो आणि मग सुरुवातीकडे जातो. तत्वज्ञान एकदा पार्वती मातेने विसरलं जेव्हा जेव्हा पावा तेव्हा मोबाईल हातामध्ये, मोबाईल तेव्हा ध्यान असतं बसायचं. आता आपलं ध्यान लागतं पण कधी समोर मोबाईल असत. अहो एका घरामध्ये 17 माणसं, एक एकाशी बोलत नाही. तो त्या खुर्चीवर मोबाईल घेऊन बसलेला, हा वाटेवर मोबाईल घेऊन बसलेला, बायको त्या किचन मोबाईल सिरियल पाहते, मुलं गेम खेळतात. एकच कशातच कसं काहीच नाही ना. भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले होते, पार्वती मातेने विचारलं देवा एवढं ध्यान कशाचं लावता, मला तरी सांगा काहीतरी. भगवान शंकर म्हटले पार्वती एवढ्या गर्दीत तुला नाही, तू एक काम कर, एकांतामध्ये चाल. क्षीरसागरामध्ये भगवान शंकरांनी पार्वती मातेला तत्वज्ञान सांगायला सुरुवात. भगवान शंकराने डोळे झाकले, तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तत्वज्ञान सांगता सांगता पार्वती मातेला काय लागली, तेच ऐकायचं. झोपणे लागली, समाधी लागली, उन्मनी अवस्था प्राप्त झाली. भगवान शंकराचे डोळे झाकले नाही आणि पार्वती मातेचे सुद्धा. ते तत्वज्ञान वाया जाऊ लागलं. तत्वज्ञान वाया जाता कामा. भगवान विष्णूला काळजी वाटली. भगवान विष्णूने काय केलं, माशाचं रूप घेतलं. ते तत्वज्ञान ऐकलं कुणी, माशाने. आणि तो मासा म्हणजे कोण, मच्छिंद्रनाथ महाराज. आणि ते मच्छिंद्रनाथाने तत्वज्ञान ऐकलं. तेच तत्वज्ञान मच्छिंद्रनाथाने कोणाला दिलं, मच्छिंद्र आणि बोध गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने तेच तत्वज्ञान कोणाला दिलं, गैनीनाथाला. गैनीनाथाने तेच तत्वज्ञान कोणाला दिलं, गैनी प्रसादे निवृत्तीनाथ महाराजांना दिलं. निवृत्तीनाथ महाराजांनी तेच तत्वज्ञान कोणाला दिलं, त्याच्या पुण्या नाही. प्रदक्षिणा करता करता वाघाची डंकळे ऐकली, सगळे वेगवेगळ्या दिशेने पळाले. तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज एका गुफेमध्ये घुसले. तिथं गैनीनाथ बसलेले होते. गैनीनाथांनी बघितलं योग्य अधिकारी आलेला आहे, तेच तत्वज्ञान निवृत्तीनाथ महाराजांना दिलं. निवृत्तीनाथ महाराजांनी तेच तत्वज्ञान कोणाला दिलं, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लागले निवृत्तीने दिदले माझ्या. आजपर्यंत एक गुरु एक शिक्षक, जगताचं काही उदाहरण, जगतापर्यंत तत्वज्ञान नाही. मग माऊलीने विचार केला का हे तत्वज्ञान एक गुरु एक शिष्य न ठेवता काय केलं पाहिजे. आता प्रगट गुह्य बोले जगताचा काही फायदा नाही. माऊलींनी काय केलं, हरिपाठ लिहिला, ते तत्वज्ञान हरिपाठामध्ये टाकलं. सांगोपासष्टी, अमृतानुभव, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या संत वाङ्मयामध्ये माऊलींनी ते तत्वज्ञान घातलं. म्हणजे हे तत्वज्ञान भगवान शंकरापासून आलं. विठ्ठल आता पुढे जायचं
होतं, पण महाराजांनी मध्ये गोळ घालून ठेवला. आणि आपण काय कोणाची उधारी ठेवत, उधारी ठेवू नये बरं का कधी. आणि उधारी जर ठेवली, कर्ज जर ठेवलं, बैलवरून फेडावं लागतं. या वारकरी संप्रदायाची सुरुवात सुद्धा भगवान शंकरापासून आहे. भगवान शंकर पहिले वारकरी आहेत. भगवान शंकर पंढरीचे पहिले वारकरी आहेत. माझ्या बदलचं नाही बरं, महाराजांचे प्रमाण आहेत. प्रत्येक दृष्टांताला प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही. रंभाधिकनाच थोडं बाद आहे. आज थोडं इकडं तिकडं सुद्धा हुजू करता येणार आणि रोज करू नये असं. कारण कीर्तनाचे नियम आहेत. सगुण चरित्रे, परमपवित्रे, साधर वर्णावे. काही पण बोलून चालत नाही, काही सांगून चालत नाही. तसे रोजचेच कीर्तन बांधलेले असतात. पण आज प्रासंगिक कीर्तन आहेत. पंढरीचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. एक दिवस पार्वती मातेने विचारलं, देवा वळ कुठे गुंडाळला का निघता तुम्ही, कुठं जाता? बायकोनी विचारावं बरं का कधी कधी. आणि मग भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती तुला सांगून का उपयोग, मी आषाढी वारीला जातो. म्हटले तेव्हा आषाढी वारी म्हणजे काय? पार्वती मातेने विचारलं. आता भगवान शंकर म्हटले, आता गेलं कसं सांगावं आषाढी वारी म्हणजे? अगं पांडुरंगाची यात्रा असते. म्हटले मी येऊ का? म्हटले नको नको, एवढी गर्दी राहते. वाळवंटामध्ये ही गर्दी, वाखेरीला ती गर्दी, गावामध्ये गर्दी विचारूच नको. तुला सहन होणार? भगवान शंकर म्हटले तू नको, एवढी गर्दी तुला सहन होणार नको. म्हटलं एखाद्याला जर म्हटलं ना या रस्त्याने जाऊ नको बरं का, काय होतं पाहू. एखाद्याला म्हटलं ना त्याच्याशी बोलू नको बरं का, मुद्दाम बोल. पार्वती माता म्हणते आपल्याला का बरं नको म्हणतात? आता मी येणारच. पार्वती मातेनं हट्ट धरला, देवा मी आषाढी वारीला येणार. म्हणजे समजा घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं, कोणाला माघार घ्यावं लागत? चांगला अनुभव दिसतो तुमचा पदार्थ. माझ्या पदार्थ नाही ना. शास्त्रामध्ये हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट, चांगला आवाज निघाला स्त्री हट्ट. अनुभव आहे. भगवान शंकर म्हटले पार्वती तू येऊ नको. पण आता यायचंच म्हणते ना आमचा. मग पार्वती मातेला भगवान शंकराने घेतलं, निघाले. तर त्यांचं पोरग गणपती बाप्पा, बाबा मला येऊ द्या. भगवान शंकर म्हटले आता आम्ही दोघं होतो तोपर्यंत आधार कार्ड चालणार. आता आधार कार्ड चालणार, आता गाडीच काढावं लागेल. मग भगवान शंकराची गाडी कोणती? पण म्हटलं स्कूटी. नंदी बाबा, नंदी बाबा. आता भगवान शंकराने वेश पालटला, पार्वती मातेला वेश पालटला, गणपतीने वेश पालटला, नंदीवर बसले आणि दिंडी निघाली पंढरपूरला. ज्ञानोबा तुकाराम. वाळवंटामध्ये पोचल्या पोचल्या पार्वती मातेचं लक्ष गेलं, ही गर्दी. म्हटलं देवा घरी तर तुम्ही मला कधी सांगत होती एवढी गर्दी मला सहन होणार नाही. कारण ती पर्वतराजाची मुलगी, हिमालयाची राजकुमारी आहे. एवढ्या गर्दीमध्ये मला येता येणार? भगवान शंकर म्हटले तुला घरीच सांगत होतो, पण ऐकलं इथंच थांबा. पार्वती माता तिथंच थांबली. ते पद्मावतीच स्थान. विठ्ठल विठ्ठल. आता किती जण राहिले? काय दोघं राहिले? बरीचशी घेत होती. 3 जण राहिले. गणपती बाप्पा, भगवान शंकर, नंदी बाबा. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि त्या घाटाने मंदिराकडे निघाले. घाट चढता चढता एका वारकऱ्याला नंदीचा धक्का लागला. आता यांनी वेश पालटलेला. गोसाव्याचं रूप घेतलं भगवान शंकराने, गणपतीने मुलाचं रूप घेतलं. गणगुटीत गुटगुटीत असा गणपती, नंदी बाबा म्हणजे बैल. आणि त्या घाटाने चढता चढता एका वारकऱ्याला बैलाचा धक्का म्हणजे नंदीचा धक्का. तो वारकरी म्हटला रे गोसावडे एवढा मोठा बैल घातला गर्दीमध्ये, आता वारकऱ्याला वारकऱ्याचा धक्का सहन होते तर बैलाचा. भगवान शंकर म्हटले खरंच नंदीला आणायला नको होती. तू घाट चढून गेलं, आडवा रस्ता येतो माहिती ना. आडव्या रस्त्याच्या उजव्या हाताला एक मंदिर आहे. कोणाचं? मारुतीचं मंदिर आहे. भगवान शंकर म्हटले नंदी एक काम कर, आता पुढे जास्त गर्दी आहेत, पुढे येऊ नको.
भगवान शंकराने सांगितलं, नंदी तू आता या मंदिराच्या पटांगणामध्ये थांब. कुठं? मारुती समोर. अख्ख्या भारतभर जर तुम्ही फिरले, मारुती पुढे नंदी तुम्हाला फक्त पंढरपुरात सापडेल. एकादशीला जात असेल ना, हा सगळा इतिहास तुम्ही जाता जाता पाहा. आता किती जण राहिले? म्हटलंच कोणीतरी एक बर. आता 2 जण राहिले, भगवान शंकर, गणपती बाप्पा. आणि मग त्या गर्दीमधून भगवान शंकर गणपती बाप्पाला ओढत ओढत, बाबा मला भूक लागली, बाबा मला, आता ते मोठं पोट, कसं तरी ओढत ओढत भगवान शंकर म्हटले कुठून बुद्धी आली, फॅमिली पॅक आणला इथपर्यंत. आता कसं तरी गणपतीला ओढीत ओढीत नामदेव पायरीपर्यंत. भगवान शंकर म्हटले हे पोरग आपले दर्शन होऊ देणार नाही, ते पण दर्शन घेणार, याला भूक लागली म्हणतं ना. मग भगवान शंकराने काय केलं, गणपती एक काम कर, मी दर्शन करून येतो पटकन, तू काय कर, डाव्या हाताला एक खातं होतं नामदेव पायरीच्या वर चढून गेलं, डाव्या हाताला एक खातं होतं. गणपतीला जसं उचललं, त्याला सांगितलं काळजी करू नको, येणारे भाविक सफरचंद, येणारे भाविक केळी, येणारे भाविक राजगिऱ्याचे लाडू, येणारे भाविक किती चिकू असले तरी काळजी करू नको. गणपती बाप्पाला तिथं बसवले. भगवान शंकर एकटेच निघाले. पुढे गेल्यानंतर महाद्वारामध्ये आले, गाभाऱ्यामध्ये आले, आणि पांडुरंगाची भगवान शंकराची एक नजर झाली. एवढा आनंद झाला भगवान शंकराला, एवढा आनंद झाला पांडुरंगाला. भगवान शंकराला पाहिल्यानंतर एकमेकाला आलिंगन दिलं, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान पांडुरंगाने काय केलं, भगवान शंकराला उचललं, आपल्या डोक्यावर घालून अभिषेक केलाय. कोणी तुमच्यापैकी पांडुरंगाचा अभिषेक केलाय? पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून भगवान शंकराची लिंग आहे. माझा पदार्थ नाही बरं का, नेनो ब्रह्ममार्ग तुकडे हा अभंग वाचा, त्याच्यामध्ये याच्यातलं प्रमाण सापडतं. रूप पाहता डोळसू भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून भगवान शंकराचं प्रतीक लिंग आहे. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. हे म्हणजे सगळं तत्वज्ञान. या वारकऱ्याची वारकरी परंपरा ही भगवान शंकरापासून आलेले आहे. तत्वज्ञान भगवान शंकरापासून आलेले आहे. आता ज्या गोदावरीच्या तीरावर राहतो ना, ही जलगंगा आहे. ही वारकरी संप्रदायाची अग्रगण्य असलेली गंगा म्हणजे जलगंगा, गोदावरी गंगा. त्याच ब्रह्मगिरीच्या कुशीमधून ही ज्ञानगंगा सुद्धा प्रवाहित झाली. म्हणून आपला जन्म सार्थकी आहे, आपला जन्म धन्य आहे का ज्या ब्रह्मगिरीच्या कुशीमधून हे 2 गंगा जन्माला आल्या, त्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो. पण आपलं कसं झालं, ज्याच्या गावाला गंगा, पुढचं माझ्या नाही पाहत, ज्याच्या गावाला गंगा. आता आम्ही आल्या आल्या रामकृष्ण हरी किंवा उतरून लगेच हातपाय धुवून डोळ्याला पाणी लावून, आणि आपले इथले किती जातात रोज आंघोळीला, नाही विठ्ठला विठ्ठला. आणि अशा या ब्रह्मगिरीच्या कुशीमधून जी गंगा जन्माला आली तत्वज्ञानाची, त्याच्यामधून ज्ञानेश्वरी सारखा जन्म झाला ज्या ग्रंथाचा, तो ज्ञानेश्वरी. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे नेमका काय? स्वतंत्र ग्रंथ आहे का दुसरा काही ग्रंथ आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ हा स्वतंत्र ग्रंथ नाही, कुठल्या तरी एका ग्रंथावर लिहिलेला आहे. कोणता ग्रंथ आहे तो? कोणत्या ग्रंथावर लिहिलेला? ट्रान्सलेशन, ग्रंथराज गीतेची टीका म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. कारण माऊली एकनाथ महाराज, नामदेव महाराज लिहितात, सोनं 1 किलो, सोनं 1 किलो वीट जर असली तर आपण गळ्यात बांधू का? नाही. त्याचं काय करावं लागतं? तसं महाराज म्हणतात, गीता अलंकार
गीतेवर आधारलेला आहे. बरं गीता ग्रंथ स्वतंत्र आहे का हो? आता सांगा. गीता ग्रंथ सुद्धा स्वतंत्र ग्रंथ, तो महाभारतावर आधारलेला आहे. महाभारत माहिती ना? नाही माहिती का? आता प्रत्येकाच्या घरातच झाले. महाभारत व्यासांनी लिहिलेलं. किती श्लोक आहेत महाभारताचे? 1,00,000. तशी त्याच्याबद्दल वाद आहे, पण 1,00,000 श्लोक त्या महाभारताचे. त्याच्यामध्ये 18 पर्व आहेत आणि त्या 18 पर्वामध्ये भीष्म पर्व आहे. भीष्म पर्व म्हणजे काय? एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव, दोघांच्या मध्ये रथ उभा. कोणाचा? भगवान कृष्णाचा, अर्जुनाचा. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुना ते कौरव आणि कर सुरुवात. भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर अर्जुनाने धनुष्यबाण काढला, बाणाला लावला. आता बाण सोडणार तर कोणावर सोडायचं म्हणून समोर पाहिलं. कोण दिसलं समोर? ज्यांनी धनुर्विद्या शिकवली ती गुरु, ज्यांच्यामध्ये लहानाचं मोठं झालो ती भाऊ, ज्यांच्यामध्ये खेळलो मामाचे मुलं, चुलत भाऊ आणि आमके तमके सगळे नातेवाईक आपल्या समोर. ज्या वेळेला अर्जुनाला दिसलं अरे आपल्यालाच मारायचं, तसाच धनुष्यबाण खाली सोडला. काय झालं? मोह तयार झाला. अर्जुनाला काय तयार झाला? मोह तयार झाला. आणि मग तो मोह घालवण्याकरता भगवान कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशाला गीता म्हणतात. म्हणजे महाभारत ग्रंथ 1,00,000 श्लोकांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. पण त्याच्यामध्ये जो अर्जुनाला मोह झाला तो मोह घालवण्याकरता जो केलेला 700 श्लोकांचा उपदेश, त्या उपदेशाला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आणि त्या गीतेचं ट्रान्सलेशन, भाषांतर किंवा माऊलीने त्याच्यावरती केलेली टीका म्हणजे ग्रंथ ज्ञानेश्वरी. विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्या वारकरी संप्रदाय किती महत्वाची आहे त्याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जनाबाई महाराज 2 सूत्र सांगतात. ज्याच्या जीवनामध्ये हे 2 सूत्र आहेत त्यालाच भगवान परमात्म्याची प्राप्ती. आता या अभंगाची प्रस्तावना म्हणजे भूमिका आहे का? म्हणजे जोपर्यंत भूमिका तुम्हाला कळत नाही तोपर्यंत अभंगामध्ये प्रवेश तुमचा होणार. जोपर्यंत भूमिका कळत नाही तोपर्यंत अभंगाचा अर्थ कळणार. साध्या साध्या व्यावहारिक गोष्टीचा जर अर्थ कळून घ्यायचा असेल तर भूमिका ऐकावी लागेल. आता आम्ही कीर्तनामध्ये काय सांगत असतो? सकाळची वेळ आणि ती माता माऊली घरामध्ये काय करत असते? कोण म्हणतं? मोबाईल. सकाळी सकाळी स्वयंपाक करता करता त्या तिच्या पतीला कामावर जायचं राहतं आणि त्या कामावर जायचं राहतं, घाईगडबड राहतील. त्याच्यामध्ये तो मुलांचा गोंधळ एवढा ओरडतो तो नवरा त्या बायकोवर. अरे तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला ती म्हटली अहो झालं काय ते सांगा पहिले. का ओरडता एवढं? म्हटलं काय झालं म्हणजे काय? या मुलाने किती गोंधळ घातला. म्हटलं काय झालं ते सांगा. मग तो नवरा बायकोला काय सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तो नवरा बायकोला म्हणतो अरे तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं. जागे ना. पण नवरा काय म्हटलं बायकोला? तुझ्या मुलाने माझ्या मुलाने कोणाला मारलं? कळलं का तुम्हाला? कळणारच नाही. भूमिका ऐकावी लागेल. त्याची भूमिका अशी, त्याचं हे दुसरं लग्न, तिसरं दुसरं, दोघे घटस्फोटी. पहिल्यांदा दोघांना एक एक मुलगा झालेला होता. पाहुणे रावळ्यांनी यांचं जमवलं, जमल्यानंतर यांना तिसरा. मग पहिल्या झालेल्यांनी नंतर झालेल्यांना मारलं. ही झाली त्या वाक्याची. व्यवहारातले एवढे एवढे वाक्य कळून घ्यायला करता भूमिका ऐकावी लागते. हे तर वेदाचं सूत्र आहे. या अभंगाची भूमिका अशी आहे. जनाबाई महाराज या अभंगाच्या माध्यमातून 2 सूत्र सांगतात. हे 2 सूत्र जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपली भक्ती ठरत. 2 सूत्र कोणते आहेत? नारद भक्ती सूत्रामध्ये नारद म्हणतात भक्ती कोणाला म्हणायचं तर भक्ती आहेत त्या भक्तीमध्ये ज्ञान असावं आणि त्या भक्तीमध्ये उपासना असावी. उपासना आधी ज्ञान बरोबर भक्ती. नुसतं देवळात जातो, कपाळवर गंध लावतो, कळशीभर पाणी मारुतीच्या पायावर म्हणतो ही भक्ती ठरत. नुसतं कर्मही नको, नुसती उपासनाही नको, त्याच्यामध्ये त्याचं ज्ञानही असावं. आणि नुसतं ज्ञानही नसावं
हो का पंडित उपासना बरोबर ज्ञानही पाहिजे, ज्ञानाबरोबर उपासनाही पाहिजे. हे तर आपली भक्ती करतो नुसती भक्ती कोणत्याही देवाची करतो. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही देवाची चालणार नाही, फक्त 5 देवता सांगितलं. किती? या 5 देवांच्या व्यतिरिक्त जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती असेल तर ती व्यर्थ आहे. 5 देवता कोणत्या? भगवान शंकर, भगवान विष्णू, गणपती, आदिशक्ती जगदंबा माता, अग्नी देवता म्हणजे सूर्यनारायण. फक्त 5 देवता. उपासना करायची पण ज्ञान नाही कोणाची पण. तुकाराम महाराज त्याची झाडीच करतात. शेजारी हेनरी दैवते कोणती पूजी गुते घेते, आपल्या पोटात गेलं ते माग दिशेते अवदान. अरे त्यांचं कल्याण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. ते आपल्या पोटाकरता भक्तांकडे मागणी करतात. कोंबड्याची बळी द्या, बकऱ्याची बळी द्या. ते आपलं काय कल्याण करणार? एक जण गेलं बरं दवाखान्यामध्ये, डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब 8 दिवसापासून आजार झालाय, 8 दिवसापासून त्रास होतोय. म्हटले काय? मग त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब 8 दिवसापासून असा त्रास होतोय, मला एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हटले मग तुम्ही 4 का बरं आले? याला एकाचे 2 दिसत होते, डॉक्टरला एकाचे किती दिसत होते? कधी आजार बरा म्हणजे आजार बरा होऊ शकत नाही, त्याच कल्याण झालं नाही. भक्ताचं काय करणार? विठ्ठल मुंजाबाची भक्ती करत होता, प्रगटच नाही. मग त्यांनी काय केलं? उलटा मंत्र, उलट्या प्रदर्शना चालू केलं. झालं मुंजाबा प्रगट. बोल भक्ता काय पाहिजे मागून घे. त्यांनी सांगितलं देवा एवढ्या दिवसांनी प्रगट, आता झालो ना प्रगट, बोल काय मागायचं माग. त्यांनी सांगितलं देवा माझ्या मित्रांना सगळ्यांना 1-1, 2-2 मुलं झाली, मला 1 पण नको. एकाला तर 5 झाली, मला 1 पण नको. असं आहे का? मुलगा पाहिजे का? ततास तू जा घरी, होईल तुला. गेलं घरी. घरी गेला 1 महिना झाला, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, पण त्याला पुत्र संतती काय झाली? पुन्हा आला मुंजाबा जवळ उलट्या प्रदक्षिणा. मुंजाबा प्रगट झाला, बोल आता दुसरा पाहिजे का? म्हटले तेव्हा पहिलाच नाही, आता नक्की होईल, जा घरी. गेलं घरी, पुन्हा 1 वर्ष नंतर आलं, तरी झाला. मुंजाबा म्हटलं काय तुझं लग्न कोणत्या साली झालं? म्हटलं तेव्हा लग्न वगैरे नाही झालं. अरे गाड मुलगा तुला होईल तर मला होईल. मग ज्याचं लग्न झालं नाही ते देवाला जर कळत नसेल तर तो देव का? विठ्ठल आपण ज्याची भक्ती करतो त्याचं जर ज्ञान नसेल तर ती भक्ती ठरत. आपण ज्याची भक्ती करतो ज्ञान आहे पण कर्मच नाही, नुसतंच ज्ञान आहे, नुसतं ज्ञान आहे पण उपासना नसेल तरी ती भक्ती ठरत नाही. म्हणून शास्त्रामध्ये ज्ञान आधी उपासना बरोबर भक्ती. विठ्ठल 2 म्हातारे होते, रोज वाट्यावर बसायचे. वाट्यावर आता 1 म्हातारं जन्मता आंगळ दिसत नव्हतं आणि 1 जन्मता पांगळ, दोन्ही पायाने पांगळ. त्याने विचार करा जन्माल्यापासून या गंगा पारळीमध्ये राहतो पण अजून आपण त्या बायपास हायवे पर्यंत सुद्धा गेलो नाही. काय आपला जन्म व्यर्थ जन्म आहे. दररोज यायचं मारुतीच्या वाट्यावर बसायचे, विचार करा ती काय जन्म देवाने आपल्याला दिला, काय जन्म आहेत, काय जन्म आहेत. पण एक दिवस त्यांना कल्पना सुटली, काय
तुला दिसत नाही पण पाय चांगले. तो म्हटला का रे तुला पाय नाही पण डोळे चांगले. मग पांगळ्याने काय केलं, आंधळ्याच्या खांद्यावर बसला. कोण? पांगळा. पांगळा आंधळ्याच्या खांद्यावर बसला. पांगळा सांगायचं काम करायचा आणि आंधळा चालायचं काम. ते गेले ना फाट्यावर, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे नुसता पांगळाही जाऊ शकत नाही, नुसता आंधळाही जाऊ शकत नाही, तसं देवापर्यंत नुसतं ज्ञानही जाऊ शकत नाही आणि नुसतं कर्मही जाऊ शकत नाही. हे दोन ज्या वेळेला एकत्र येतात ना, जनाबाई महाराज वर्णन करतात, ज्ञान ज्ञानेश्वरी वाचा आणि उपासने करता पंढरीची वारी करा. अभंगाचं प्रथम चरण. देवापर्यंत जाऊ शकत नाही, नुसतं कर्म म्हणजे उपासना जाऊ शकत नाही. ज्या वेळेला दोन एकत्र येतात ना, मग याच्यामध्ये ज्ञान कोणतं आणि उपासना कोणती? ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आणि उपासना म्हणजे पंढरी. जनाबाईंना प्रश्न विचारला, आम्हाला तर वाचता येत नाही. मग काय करायचं? वाचता येत जर नसेल, आम्ही आळंदीला असताना एक वारकरी होता, वाचता येत नव्हतं. मग तो नित्याने श्रद्धा असायची, ग्रंथ घ्यायचा, आजार वृक्षाखाली बसायचा, प्रत्येक ओळीवर बोट फिरवायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ झाली. ह्या ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. शब्दामध्ये ताकद राहते, शब्दामध्ये शक्ती राहते. आता त्या पंचतंत्रामध्ये कुठेतरी मी दृष्टांत ऐकला, भोज नावाचा राजा, त्याच्या पदरी कालिदास होता. कालिदास हजार जाऊ. एक दिवस त्या भोजराज कालिदासाला विचारलं, काय आपल्या गंगा पाडळी गावामध्ये एकूण गाव आहे किती? आता काही ठिकाणी मोजता येतात, दहाव्याच्या दिवशी सुद्धा मोजता येते नाही. कधी कधी दहाव्याला येते नाही तर मोजायचा प्रश्न. कालिदास होता, हजार जबाबी होता. म्हटले महाराज काळजी करू नका, त्या कावळ्यांची संख्या कालच काढून आणली. म्हटले किती? 432. म्हटले काय जास्त भरले तर? जास्त भरले तर काही लाख वड्यावरून आले असतील, काही सिन्नरवरून आले असतील, काही इकडून सावळेवरून आले असतील. आणि म्हणजे समजा जास्त भरले तर ठीक आहे, कमी भरले तर काही काही पावसामुळे थांबले असेल गोळ्या, काही काही पावसामुळे लग्नाला गेले असतील, कुठं बाहेर गेले असतील. म्हटले कमी भरलं तरी उत्तर बरोबर आणि जास्त भरलं तरी उत्तर. जगतामध्ये काही काही प्रश्न असे आहेत का नितीन महाराज, ते उत्तर कशी द्यावं लागतात. एकदा गुरुजींनी फळ्यावरची एक रेषा उडली. मुलांना सांगितलं, इकडे बघा, ही रेषा इकडे लांबवायची नाही, इकडे लांबवायची नाही, तिची जाडी वाढवायची नाही आणि करा मोठी. कस काय मोठी होईल? मग उत्तरच नाही का? शेवटच्या बँचवरल्या मुलांनी वरबोट केलं. शेवटच्या तुम्ही चौघाने बरं माझ्या शेवटच्या बँचवर त्यांनी वरबोट केलं. गुरुजींनी उत्तर देतो. गुरुजी जवळ पळत पळत आला, गुरुजीच्या हातातून खडू घेतला आणि गुरुजींनी रेषा जी ओढली होती ना, तिला धक्का लावला नाही. त्याच्याच खाली त्याच्या नेमपट रेषा ओढली, त्याच्या अर्धी. गुरुजींनी विचारलं, का गुरुजी छोटी रेषा कोणती? म्हटले तू ओढली. आणि मोठी रेषा कोणती? म्हटले मी ओढली. मग घ्या तुमची मोठी रेषा. कालिदास होता. मग बलराजातले पंडित वाद घालायला आले.
एकालाही चिपकू दिलं नाही त्या कालिदासाने. आम्ही एक दिवस काय केलं, दरबारातल्या काही पंडितांनी कटकारस्थान करून कालिदासाबद्दल राजाला बितवलं, कालिदासाला काढून दिलं. आणि ते परराज्यातल्या पंडितांना कळलं आता आपण आक्रमण करायला पाहिजे, आपण वाद घालायला गेलं पाहिजे. आता काही कालिदास राज्यामध्ये पत्र पाठवलं ना परराज्यातल्या पंडितांनी, तुमच्याकडे वाद घालायला येतो काल भोजराजा, आणि 2 दिवसामध्ये तुमच्याकडे येतो. भोजराजाचा प्रकाश चालू झाला. जोपर्यंत आपल्या दरबारामध्ये कालिदास आहे तोपर्यंत घाबरायचं काम. आता कालिदासच नाही, आता काय करायचं. आणि तू बेचैन राजा, याला विचार त्याला विचार, कालिदास कुठे. जात असताना एका बंधन शरीराच्या मठ्ठ असलेल्या माणसाने, त्याचं नाव गंगोत्री, लक्ष दे विक्षेप कीर्तनामध्ये जर बडबड केली आणि कीर्तनामध्ये जर विक्षेप झाला, त्याचे परिणाम आहे का. कीर्तनी बडबड करीन जो कोणी, मग बेडूक होऊन येईल आपल्याच गावाच्या किनाऱ्यावर. ठराव 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 ठराव. तेव्हा म्हणत होतो कीर्तनात बडबड करू नका, तेव्हा म्हणत होतो, सांगत होतो बडबड करू नका, गोंधळ करू नका, पण ऐकलं नाही. माझा डराव डराव सांगत सांगतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे म्हणून कीर्तनाचे नियम आहेत. आणि मग भोज राजा बेचैन झाला. आता परराज्यातले पंडित वाद घालायला येणार, आता आपण हरणार. त्या गंगोत्याने विचारलं, महाराज एवढा चेहरा पडलेला का, टमाट्याचे बाजार पडले का. नाही, मग कांद्याचे वाढले नाही तर पडलं. तुमचा चेहरा एवढा पडलेला का. भोज राजा म्हटले, अरे गंगोत्याने तुला सांगून काय होते, तुला खायचं झोपायचं सोडून जर कळतच नाही, म्हणजे सांगून तर पहा. मग कालिदास म्हटलं, अरे भोज गंगोत्याला परराज्यातले पंडित येत आहेत आणि आपला कालिदास तर निघून गेलाय. आता त्यांना उत्तर देण्याकरता आपल्या दरबारामध्ये कोणीच विद्वान नाही. म्हटलं असंही हरणार तसंही हरणार, माझ्याकडे एक युक्ती वापरशाल का. म्हटले काय. आता आपण तसंही हरणार ना, मग शेवटचा माझा प्रयत्न करून बघा. म्हटलं काय प्रयत्न आहे तुझ्याकडं. म्हटलं एक काम करा, मला कालिदासाचा गुरु बनवा. भोज राजा म्हटलं, अरे तू पंक्तीला न्यायच्या कामाचा नाही, पंक्तीला नेलं तर निम्मेवार करायचं, कीर्तनाला झोपत नाही, घरी जाऊन झोपत. याला काय कालिदासाचा गुरु बनवून चालत. म्हटलं गंगोत्रीजी, म्हटलं महाराज तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू. ऐकलं तरी तुम्ही हारणार, नाही ऐकलं तरी प्रयत्न करायला काय अडचण आहे. प्रयत्नांती परमेश्वर. आणि मग कालिदास तयार झाला, भोजराजा तयार झाला. म्हटले गंगोत्रीजी आता हारणार ना, आता सगळं तुझ्यावर. आणि मग ज्या दिवशी ते पंडित येणार परराज्यातले, दरबार भरलेला आहे, राजा भोजराजा सिंहासनावरती बसलेला आहे, सगळे पंडित आजूबाजूला बसलेले. आणि तेवढ्यामध्ये परराज्यातले पंडित येतात, महाराजांना नमस्कार करतात, त्यांच्या आसनावर बसतात. भोजराजा सांगतो, महाराज कृपा आमच्यावर करा, आम्हाला माफ करा, आमच्या दरबारामध्ये कालिदास नाही, आम्ही तुमच्याशी वाद घालू शकत नाही. त्यांची आणखी छाती फुटली, आता आपण जिंकणारच. भोजराजा म्हटला, कालिदास नाही पण तुमचं दैव चांगलं, कालच कालिदासाचे गुरु आले. पंडित म्हणजे कालिदास जरी एवढा हुशार, कालिदासाचे गुरु किती हुशार असतील. पण त्यांनी मिटिंग घेतली चौघांमध्ये गुपचूप. कालिदासाचे गुरु जरी एवढे विद्वान असतील, आपण जर प्रश्न विचारायला गेलो, जर का आपलं व्याकरण चुकलं, मग मात्र ते म्हणतील, अरे तुम्हाला विचारायची अक्कल नाही, तुमचं व्याकरण बरोबर नाही, काय वाद घालायला आले तुम्ही. म्हणून त्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं, भोजराजा आम्ही कालिदासांच्या गुरुला काय प्रश्न विचारणार नाही, फक्त आम्ही सांकेतिक प्रश्न विचारतो, त्यात तुम्ही सांकेतिक उत्तर द्यावं. मग पहिला उठला परराज्यातला पंडित आणि गंगोत्री जो होता ना कालिदासाचा गुरु बनून आलेला, आता ते डुप्लिकेटलेच सांगतात. ओरिजिनल काय नाही बाजूला, डुप्लिकेट मग विचारू टाका, असे चमचम करतात आणि मग त्यालाच हे बोलतात. खरे घेतून राहिले बाजूला आणि मग त्यांनाच तुम्ही डोक्यावर घेतलं. विठ्ठल परराज्यातल्या पंडितांनी कालिदासाच्या गुरुला म्हणजे त्या गंगोत्रीला पहिला प्रश्न विचारला, तो जागेवर उभं राहिला, सांगा महाराज. एक बोट वर केलं. आता गंगोत्री कालिदासाचं गुरु, त्याने लगेच 2 बोट वर केली. याने तर हातच जोडल्या दंड होतच काय विद्वान आहे. भोजराजा कालिदासाचे गुरु खालीच बसला. दुसरा उठला, त्याने 5 बोट दाखवली. कालिदासाच्या गुरुने म्हणजे गंगोत्रीने फक्त अशी बोट दाखवली. त्याने पण हात जोडले दंडवत हातून जागेवर जाऊन बसला.
तिसरा उठला, त्यांनी 7 बोटं दाखवली. मग याने तर 2 वेळा साष्टांग दंडवत केला, जागेवर बसला. सभा आटोपली. भोजराजाला कालिदासाचा गुरु म्हणजे गणपतीने सांगू लागला, महाराज यांना शिक्षा देऊ नका, यांना द्रव्य द्या आणि यांना वाटं लावा. आणि मग राजाने काय केलं, भोजराजांनी त्यांना द्रव्य पैसा दिला. वाटं लावायला जाता जाता महाद्वारापर्यंत जाता त्या परराज्यातल्या पंडितांना विचारलं, खाऊ तुम्ही एक बोट केलं, काय प्रश्न विचारला. म्हणजे त्या कालिदासाच्या गुरुला आम्ही पहिला प्रश्न विचारला, या जगतामध्ये एकच एक ब्रह्मतत्व, एको देव सर्वभूतेषु गुणा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष. उपनिषदातला श्लोक. एक विचारला त्यांना का या जगतामध्ये एकच ब्रह्मतत्व आहे. कालिदासाच्या गुरुंनी सांगितलं एक ब्रह्मतत्व आहे, त्याला जोडी मायेची आहे. काय आहे, एक असून उपयोग नाही. काय लागतं, त्यांनी 2 बोटं दाखवली. म्हटले का, मग दुसरा प्रश्न विचारला, 5 बोटं. म्हटले या जगतामध्ये 5 तत्व आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. त्यांनी सांगितलं ही 5 तत्व जरी असते ना, कोणाच्या मुठीत आहेत. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरे उभे नसावे, पावकी दहाने वर्षावे जडी, पर्वती बैसकानं सांगावी, समुद्री रेषानं. हे सर्व कोणाच्या अधीन आहे, देवाच्या मुठीत आहे. विद्वान आहेत म्हणजे कालिदासाचे गुरु. म्हटले तिसरा प्रश्न काय विचारला, 7 बोटावर केले. म्हणून आम्ही विचार केला, यांना आता वेदात शास्त्रात नाही जनरल नॉलेज विचारू म्हणून 7 बोटं केले. या जगतामध्ये 7 समुद्र आहेत. किती, त्यांनी सांगितलं 7 नाही. आडवा हात केला, दयाचं गाडगं दाखवलं. काय केलं, दयाचं गाडगं. भोजराजाच्या पदरीतून गंगोतीने होता ना, एवढे विद्वान. भोजराजा म्हणजे हा गंगोतीने कुठं शिकला, ब्रह्ममाया काय शिकवलं, एवढे खडाखड उत्तर दिली. आणि त्यांना वाटं लावला. वाटं लावल्यानंतर राजा भोजराजा पळत पळत आला आणि गंगोतीच्या पायावर नतमस्तक. गंगोतीने म्हणे, महाराज ती गेले, आता उठा. मी महाराज नाही, मी गंगोतीले, मला जेवायला वाढा. काय गंगोती कुठे शिकला एवढं ब्रह्मन्माया. म्हटलं कोणतं ब्रह्मन्माया. अहो त्याने का म्हटलं एक बोट दाखवलं, तू म्हटला एक ब्रह्म नाही, त्याला जोडी मायाची. ते म्हटले मला ब्रह्मन्माया नाही कळत. आपल्या दरबारामध्ये आला आणि तो माझ्याकडे बोट करतो, तुझ्या डोळ्यात बोट घालील. मी म्हटलो मी 2 घालील. ब्रह्मन्माया मला नाही कळत. म्हटलं काय, त्यांनी 5 बोटं दाखवले. म्हटले आपल्या दरबारात येऊन, आपल्या राज्यात येऊन म्हणतो तुला चापट मारेल. मी म्हटलो मुकीच मारली, मला तत्व फित्व नाही माहिती. म्हटलं का रे, मग ते 7 बोटं केले, 7 समुद्र. म्हटले समुद्र बिमुद्र नाही, आपला खालचा वाडा कुठला त्याला जाऊन सांगितलं ही 7 भाकरी का. मी म्हटलो 7 भाकरी एका खटी नाही का. आडवा हात केला. 3:30 सकाळी 3:30 संध्याकाळी. कशाबरोबर म्हणून दयाचं गाडगं दाखवलं. एवढं संकट कशामुळे गेलं, फक्त कालिदासाचा गुरु. तत्वज्ञानाचा तपास. तसं ज्ञानेश्वरीवरती फक्त श्रद्धा ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे, वाचता न येणाऱ्याची. हा ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सुरुवातीला सांगून गेलो, या जगतामधलं एकही तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये नाही. आज कधीच काही पहा आणि कोणताही प्रश्न विचारला, माऊलीनं विचारा तुम्ही काही पण लगेच उत्तर आहे. गीतेमध्ये तरी थोडं कमी आहे. गीतेमध्ये एक उदाहरण सांगतो फक्त. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना दान करायचं आहे तुला, देशकालीचे पात्रेचं तद्दानम सात्मिकम स्मृतम. पण माऊलीनं नुसतं दान नाही सांगितलं, दान देण्याकरता तुम्ही जे कमवणार ना, ते कसं कमवलं पाहिजे ते पण सांगितलं. जे तुम्ही दान करणार आहे ते कमवायचं कसं ते सांगितलं. कसं कमवलं पाहिजे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार आणि धन कमवलं तर सुख आहे बरं, नाही तर ते जण तुम्हाला घात करणार आहे. माझ्या पदरचं नाही, मला वाराणसीला पंचदशी नावाचा ग्रंथ होता. त्या पंचदशीमध्ये धनाचं वर्णन आलं. अर्धना मार्जने क्लेशस तदैव परिपालने नाशे दुःखम देहे दुःखम दिगार्थं क्लेश करणे. ते धन आपल्याला दुःख म्हणजे, आता तुम्हाला उदाहरणच सांगतो. आपण जे धन कमावले जातो दररोज बाहेर, विद्यारण्य स्वामी लिहितात, तुम्ही दररोज बाहेर गेलेले माणसं धन कमवून घरात आणता.
विद्यारण्य स्वामी लिहितात ते धन नाही आणत कमवून, तुम्ही जगतातलं दुःख गोळा करता तुम्ही कुठे आणतात? घरात आणता. घरात म्हटले मग ते धन कधी होतं? विद्यारण्य स्वामी लिहितात घरात आणलं का त्याचे 10 भाग करायचे, 10वा भाग बाजूला काढायचा, 9 भाग घरात वापरायचे, 10वा भाग सप्त्याला दान धर्माला परोपकाराला वापरला का मग हे 9 भाग तुम्हाला सुख देतील. विठ्ठल ते धन ठरू शकतच नाही. अनितीने कमवलेलं धन, अधर्माने कमवलेलं धन, तेच धन घाताला काढणं ठरतं. आपल्याजवळ किती धन आहे? काहीच नाही. श्रीमंत होऊन गेला एक रामायणामधला. किती धन होतं त्याच्याजवळ? किती? 2 फॉर्च्युनर. फॉर्च्युनर काय छान आहे त्याच्याकडे. 60 कोटी घर होती रावणाकडे. कशाची? सोन्याची. आता आपल्याजवळ किती? 2 ग्रॅमची अंगठी. समजा आता आपल्या जवळ धन असून कितीही जास्त भरलं, घरी गेल्या गेल्या जर कपाट उघडलं आणि कपाटामधलं जर सोनं काढलं, मला माहिती 2 क्विंटलच्या वर निघू शकत. अहो मला 2 क्विंटल कांदे राहिलेले आमच्याकडे, सोनं म्हणताय तुम्ही. आपण जर ग्रॅमवरची मंडळी एवढे रावणापेक्षा ताट वागत, त्या धनाचा अभिमानच आहे. आता ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ते धनाचं वर्णन करत असताना माऊली लिहितात की लक्ष्मी लय चंचल आहे. भगवान विष्णू तिचा स्वीकार करत नव्हते. तिला सांगितलं बघ माझा स्वीकार तुला ती स्वीकारणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ओवीच आहे, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनिक पांडवा, मग ती पाया धोवायच्या ती समुद्रातून निघाली ना. राक्षस म्हटले आम्हाला, देव म्हटले आम्हाला, ऋषी म्हटले आम्हाला. तिनं सांगितलं सगळे थांबा, माझ्या हातामध्ये मी हार घे, जो वर पटेल त्याच्या गळ्यात. राक्षसांकडे पाहिजे तर राक्षसच, यांना नकोच, यांना सोडलं. मग देवतांची लाईन पाहिली. 1 नंबरला ब्रह्मदेव, त्याचा रेकॉर्ड काढलं. वेदार्थाचा गोवा, कन्या अभिलाष, विधेला यायचे सांगितले. म्हणजे याने वेदाचा गोंधळ घातला आणि कन्येचा अभिलाष झाला. याच्याशी काय लग्न करून उपयोग आहे? 2 नंबरला इंद्र पडली भगे. एक देवाला बाजूला केलं, सगळे देव बाजूला केले. लहान कुठेतरी भगवान विष्णू पाठ करून उभे होते. पळत पळत गेली, देवाच्या गळ्यामध्ये घालणार. देवाने सांगितलं थांब, मला चालणार नाही, कारण माझं असं तत्व आहे, तिळ मात्र जरी होय अभिमान आणि मेरू तो समान, मला सण चालणार नाही. तिनं सांगितलं आता हे गिऱ्हाईक जर सुटलं, आपल्याशी कोणी लग्न करणार? देवाला विनंती केली, देवा मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडून पांडवा, मग ही पाय धुवा व्हायचा दैवा. पाय लक्ष्मीचे राहिले 15 मिनिटं राहिले. काय होतंय ते समुद्र मंथनाची कथाच अशी, ते शिवपुराणामध्ये वेगळी, भागवतामध्ये वेगळी, एवढी गंमत आहे. ते समुद्र मंथनातून काय काय निघालं माहितीये का? ऐकलं ना तुम्ही लग्नामध्ये? त्यांचाही दोष नाही, त्यांना ऐकायला बरं वाटतं. पडलेली होती इंद्राची, लक्ष्मी एक धन्वंतरी चंद्रमा. लक्ष्मी निघाली भगवान विष्णूला, ऐरावत निघाला, इंद्राला पारिजातक निघाला, स्वर्गामध्ये अमृत निघालं, देवतांनी घेतलं, मदिरा निघाली. अवस्था मध्ये मदिरा म्हणजे दारू निघाली. कोणी घेतली? तुमचा येतो पण मागचे नाही. मदिरा निघाली, मदिरा दारू. देवतांनी नाही घेतली, राक्षसांनी घेतली, बिचाऱ्याने अजून सोडली नाही. अशा लक्ष्मीचं वर्णन आहे, धनाचं वर्णन आहे. एवढा आगाध ग्रंथ आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना कोणालाही दान देऊ नको. हे तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलं. माऊली म्हणतात हे दानाचं जाऊ द्या बाजूला, ते कमवायचं कसं हे शिका पाहिजे. विठ्ठल म्हणजे ज्ञान एका बाजूला वारकरी संप्रदायामध्ये,
जणबाई लिहितात, ज्ञान जर पाहिजे असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी. तुम्हाला वाचायचं असेल, वाचायचं म्हणजे पुस्तक वाचायचं नाही, मरण वाचवायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी पण डोळा पहावी पंढरी. मग जणाबाई लिहितात की मी दोन म्हाताऱ्यांचं सांगितलं ना, लग्न पांगळ, नुसतं लग्न जाऊ शकत नाही, नुसतं पांगळ जाऊ शकत नाही. तसं नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. ज्या देवाकडे जायचं आपल्याला त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे, त्याच्यामध्ये उपासना पाहिजे. म्हणून डोळा पहावी पंढरी. पंढरी पाहणं काय फायदा आहे त्या पंढरीचा? आणि मग याच ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहितात, माऊली लिहितात या जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती? 3.5 कोटी तीर्थ आहेत. आणि या 3.5 कोटी तीर्थाचा विशेष महिमा आहे. आणि त्याच्यामध्ये तीर्थराज जर कोण असेल तर श्री क्षेत्र वाराणसी. वाराणसी म्हणजे काय महिमा आहे वाराणसीचा? माऊली लिहितात, वाराणसी मोक्ष देऊने उदार, काशी होय कीर. काशी हे मोक्ष देण्याला उदार आहे. पण माऊली म्हटले थांबा, पुढचं ऐका. मोक्ष देऊने उदार, काशी होय कीर, पण परी वेचणे लागे शरीर. काशी मोक्ष देण्याला उदार आहे, पण तिथं मरावं लागतं. आमचं पंढरपूर असं तिथं मोक्ष मिळतो, पण मरायची गरज. तुका म्हणे मोक्ष मेल्यावर मोक्षाला उदार आहे. म्हणजे मोक्षपुरी काशी म्हटलं जातं. मोक्ष देण्याला काशी उदार आहे, पण तिथं मरावं लागतं. आमचं पंढरी सुद्धा मोक्ष देण्याला उदार आहे, पण तिथं मरायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अंधाराचा. एवढंच का? पंढरी क्षेत्र असं आहे, कोट्यावधी तीर्थाचं स्नान करा, पण आमच्या पंढरीला जर आलं आणि तुम्ही फक्त चंद्र वाराणसी गया पाहिली द्वारिका, पण परी नाही तुका पंढरीचा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा आणि पंढरी पहा. म्हटलं त्याने काय होतं, त्याचे परिणाम 2 चरणामध्ये सांगितलं, दुसरं आणि तिसरं. ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर त्या टीकेशी. अज्ञानाला ज्ञान होतं, या त्या टीकेचा महिमा आहे. अज्ञान होय मुढा. मुढा म्हणजे मूर्ख, अति मूर्ख त्या दगडा. मूर्ख असणाऱ्या माणसाला सुद्धा ज्ञान होतं. हा त्या ग्रंथाचा आणि हा तीर्थाचा महिमा आहे. विठोबा
शेवट नाराज केलं बरं तुम्ही, टाळीच वाजवली नाही. टाळीचं म्हणजे तुम्हाला कोणी सांगत नाही काही. टाळी जर वाजवली फायदा सांगतो बरं का. कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली, तुकाराम म्हणतात संसारामध्ये आपल्याकडून जे आध्यात नावाची पाप घडतात ना, कीर्तनातल्या कथेत त्या टाळीमध्ये निघून जातात. वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची म्हटले असं झालंय का. वाल्या कोळी पातकी घुमंडळी तिने रामनामे वाजवली टाळी, त्याच्या झाली पातकाची टाळी वाजवण्याचा फायदा आहे. वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. सगळ्यांनी हात वर केले, पण एका वारकऱ्याला हात नव्हता. कोणाला? गोरोबा काकाला. एकावर एक हात लागले. परिणाम त्या भजनाचा प्रताप. गोरा खोटा भजन करी आणि गोर फुटले, हात नव्हते. कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला, नसलेले हात फुटले. आणि आपल्याला हात असून जर टाळी वाजवली नाही, पुढची जबाबदारी आपली नाही. कारण देवाला नसलेले आणता येतात, तसे असलेले घालवता सुद्धा. म्हणून टाळी वाजवा. म्हणून या ग्रंथाचा आणि हा क्षेत्राचा महिमा जनाबाई महाराज आपण प्रस्तुत अभंगातून सांगतात. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. म्हटले परिणाम काय? ज्ञान होय अज्ञानासी, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. आयसावर त्या टिकेसी, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. म्हटले अजून फायदा काय? ज्ञान होय मुडा, म्हणून वाचावी आणि म्हणून पंढरी पाहावी. अतिमूर्ख त्या जगडा. अतिमूर्ख जरी असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, पंढरी पाहिल्यानंतर त्याचा मूर्खपणा जातो, सगळं जातं. आणि असं करणाऱ्यांना जनाबाई महाराज जनित्यासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर. या आपल्याला जनाबाई महाराज म्हणतात जे दुःख भोगावी लागतात ना, हे अज्ञानामुळं ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये आलेले 1-2 अज्ञानाचे प्रकरण सांगतो आपल्या सेवेला. माऊली लिहितात, या जगतामध्ये या संसारामध्ये सर्वात दुःख होण्याची प्रमुख 2च कारण आहेत. पहिलं आहे मीपणा, दुसरं आहे माझेपणा. तुकाराम महाराज सुद्धा अभंगातून लिहितात, मुक्त होता परी बळे झाला बदल. पुढे काय? घेऊन या चंद माझे माझे. माझं म्हटलं का दुःख, मी म्हटलं का दुःख. नाही तर दुःख होण्याला कारणच नाही. आणि दुःखाला एकमेव कारण आहे मीपणा, माझेपणा. या देहाबद्दल अज्ञान, संसाराबद्दल अज्ञान आणि देवाबद्दलचं असं 3 अज्ञान घेऊन जन्माला येऊन हा जीवन जगतो, म्हणून त्याला दुःख आहे. विठ्ठल 7 मिनिटं आपले शिल्लक आहेत. 7 मिनिटांमध्ये आपल्याला हे 3 अज्ञान संपून सेवेला पूर्णविराम द्यायचं आहे. पहिलं अज्ञान आहे संसाराचं. संसाराचं अज्ञान आहे का नाही? अहो, आपण ज्याच्यामध्ये राहतो, ज्याच्यामध्ये जन्माला येतो, त्याच्यामध्येच मरतो. मरेपर्यंत संसाराचं ज्ञान नाही आपल्याला. संत समजावून सांगतात ते ऐकायला तयार नाही. संसाराचं ज्ञान एकनाथ महाराज सांगतात, एकनाथ महाराज देतात, आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात, पक्षी अंगणी उतरती. कशा करता? हरिपाठ करायला नाही, नाही दाणे वेचायला. दाणे वेचून झाले का 8 दिवसानंतर ती उडून नाही. अहो, दाणे वेचून झाल्यावर लगेच उडून जातात. एकनाथ महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं राहावं? त्या पक्षाप्रमाणे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत लिहितात. माऊली म्हणतात किंवा पद्मपत्रम योंबसा, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, पद्मपत्रम योंबसा म्हणजे कमळ कुठे येतं? पाण्यामध्ये येतं. पण त्या पाण्यामध्ये जन्माला आलेलं कमळ, पण त्या कमळाच्या पाकळीवरती जर तुम्ही पाणी टाकून पाहिलं ना,
पाण्याचा लवलेश लागू देत नाही. तुकाराम महाराज सुद्धा लिहितात बरं का, पैसे माझे कडे संसार संसार सपळ आलिप्त कमळ जळी जैसे. जसं पाण्यातलं कमळ पाण्यापासून आलिप्त राहतं तसं आपण संसारात राहून संसारात आलिप्त राहिलं पाहिजे. म्हटलं मग सोडायचं काय, थांबू घेतो मग. मी थांबणार नाही तर तुम्हाला काय सांगाल. कीर्तन आटपलं का मी माझ्या घरी जाणार. माऊली म्हणतात सोडायची गरज नाही. आसोनी संसारी जीवाने सोडायची गरज नाही. जे सोडायचं ते सोडत नाही तुम्ही. संसारातली आसक्ती सोडा. विठ्ठल काय आसक्ती आहे. दोन आसक्ती घेऊन आपण जीवन जगतो. पहिलं देहाचं आणि दुसरं धनाचं. धन माझे शरीर माझे, धन माझे शरीर माझे. तुकाराम महाराज म्हणतात त्याचं उत्तर देऊन टाकतो. देह ही काळाची देह कोणाचा आहे ऐक नाही अध्ययन सांगा. देह म्हणजे आपण का देह आपला नाही कळत. तुमचा जर हात मोडला तर तुम्ही काय म्हणताय माझा हात मोडला. पाय मोडल्यानंतर काय म्हणतो आपण माझा पाय मोडला. डोकं फुटल्यानंतर काय म्हणतो आपण माझं डोकं फुटलं. अरे मग तू कोण. हात जर तुझा आहे, पाय जर तुझा आहे, डोकं जर तुझं आहे, मग तू कोण. त्या तुझा शोध म्हणजे मीचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपलं अज्ञान संपत. धनाच्या बाबतीत सुद्धा धन आपलं नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे. फक्त सांभाळायला दिलं. वाटेने जमीन करतो ना आपण. तो भाऊ कधी काढून घेईल सांगता येत. कारण त्याचं लय अवघड आहे. तो कोणाला कधी काय देईल. चहावाल्याला पंतप्रधान बनवेल आणि ज्याची बाप इस्टेट आहेत पंतप्रधान ज्याच्या घरामध्ये 4-4, 5-5 झाले ते गल्लीबोळात फिरत नाही. म्हणजे सांगायचं आपण कुठल्या पक्षाचे नाही पण कोणाला रंग करील आणि कोणाला राजा करील त्या धनाचं सांगता येऊ शकत. देह आपला नाही, धनही आपलं नाही. या जगतामध्ये संसारही आपला नाही. जाता जाता एक उदाहरण सांगतो. पाऊस पडला का त्या मुली छोट्या छोट्या खेळायला अंगणामध्ये जातात. पायाचा खोपा बनवतात. काडक्यांचं कंपाऊंड 2 मुलं टाकले, 2 खडे टाकले तर मुलं. बारीक बारीक खडे टाकले की त्यांची ती मुलं. ती एवढी मुलगी रंगून जाते. दुपारची होती संध्याकाळची होती रात्र. तिच्या आई अंगणामध्ये येते हाक मारते चल आता रात्र झाली दे खेळ सोडून. मग त्या मुलीच्या लक्षामध्ये येतं अरे ज्याच्यामध्ये आपण दिवसभर रंगलो ते काय आहे खोट आहे. मग ज्या पायाने ज्या पायाने घर बनवलं त्याच पायाने घराला लात मारते. कुठं जाते हे कोणाचं सांगतो. तुम्ही अजून अंगणातच आहे का. खरं सांगा जन्माला येताना आपण काय आणलं होतं म्हणलं. मग गाडी बायको मुलं परिवार कोणीच नाही. पण शास्त्राचा नियम आहे जे आणता येतं तेच नेता येतं. काय आणता येतं आघात करणे जे उरावे ते सुख दुःखे फळावे. आणि मग त्या येताना जर कर्म आणतो तर जाताना सुद्धा केले कर्म झाले जाताना सुद्धा कर्मच नेता येतं. म्हणून संसाराचा अज्ञान आहे, देहाचा अज्ञान आहे म्हणजे जीवाचा अज्ञान आहे आणि भगवान परमात्म्याचं अज्ञान आहे. असे 3 अज्ञान घेऊन माणूस जीवन जगतो. या अज्ञानातून अंधकारातून ज्ञानाकडे नेण्याचं काम जो ग्रंथ करतो ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आज त्या ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. प्रामुख्याने जीर्णोद्धार आहे. जन्म नाही म्हणता येणार कारण जन्म तर माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली होती. पण ती प्रतिशुद्ध करण्याकरता एकनाथ महाराजांनी जो दिवस निवडला तो दिवस म्हणजे आजचा दिवस. म्हणून त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने आपल्या जर हिंदू असेल तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा एकमेव ग्रंथ असावा आणि तो आपल्या नित्यनेमाच्या वाचनामध्ये असावा असा भाव या ठिकाणी कीर्तनातून व्यक्त करतो. ज्ञानेश्वरा निवृत्ती राया